श्री काशीखंड कथासार अध्याय 66. नंदीकडून देव व महादेव पराभूत. नंदी स्वरप्राप्ती. विष्णूंना पराभूत करून नंदी पिताश्रीकडे शिखी ऋषीजवळ आला व म्हणाला, पिताश्री, मी जेव्हा क्षीरसागर पीत होतो तेव्हा गोविंदाने मला अडविले, त्यामुळे मला राग आला. माझे व श्रीपतीचे युद्ध झाले. त्याने माझ्या तोंडावर गदा फेकली, त्यामुळे माझे दंत पडले. तरीसुद्धा मी श्रीहरी विष्णूंचा पराभव केला. मला फार भूक लागली आहे. मी क्षुधा शांतीसाठी कुठे जाऊ? शिखी ऋषी म्हणाले, बाळा, तू क्षुधा शांत करण्यासाठी अमरपुरीत जा. तेथे खांडव वन आहे. त्यात नानाविध दिव्य वनस्पती आहेत. त्या वनस्पती खाऊन तुझी भूक शांत होईल. तिथे तुला कोणी त्रास दिला तर त्यांना सोडू नकोस. अमरपुरीचा स्वामी देवेंद्र उर्फ इंद्राबरोबर सुद्धा युद्ध करण्यास भिवू नकोस. त्या श्रीलंपटाने माझा अपमान केला होता. पिताश्रीच्या आज्ञेप्रमाणे नंदी निघाला. त्या खांडववनामध्ये कुंपण लावले होते. ते कुंपण तोडून नंदी आत शिरला व सर्व वनस्पती फस्त करू लागला. हे पाहून वनाचे राखणदार तिथे आले. त्यांनी नंदीस हकलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. वनस्पतीचे पाने फस्त केल्यानंतर नंदी आपल्या अचाट शक्तीने वृक्ष उखडत होता. हे पाहून वनसैनिक पळत पळत देवेंद्राकडे आले व म्हणाले, स्वामी, आपल्या मनमोहक खांडववनामध्ये 2 शिंगे असणारा शक्तिशाली प्राणी शिरला आहे. आम्ही त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला, पण आमचे श्रम फुकट गेले. ही वार्ता ऐकून देवेंद्र दचकला. तो विशाल सेनेसह नंदीवर धावून गेला. पण नंदीने आपल्या नासिकाग्रातून एवढा जोरात श्वास टाकला की त्यामुळे सर्व देवसैन्य हवेत उडाले. देवेंद्राने आपले हुकमी अस्त्र वज्र नंदीवर फेकले, त्यामुळे नंदीस मूर्छा आली. पण काही वेळानंतर नंदी उठला व देवेंद्रास झोडपून काढले, त्यामुळे देवेंद्र घायाळ झाला. घायाळ झालेल्या देवेंद्रास उचलून सर्व देवसैनिक कैलास पर्वतावर आले. कैलासपतीने देवसैनिकांना सर्व काही विचारले. या नंदीचा बंदोबस्त करण्यासाठी विमानात सर्व दिव्य शस्त्र घेऊन अग्निदेवाने सप्रेम भेट दिलेल्या रथावर आरूढ होऊन विशाल देवसैनिकांसह धावून गेला. नंदी व महादेवामध्ये भीषण युद्ध झाले. नीलकंठाने आपले दिव्य बाण नंदीवर फेकले, पण नंदीने ते सर्व बाण गिळून टाकले. त्यानंतर शिवानीच्या प्राणनाथाने त्रिशूळासह सर्व दिव्य शस्त्रश्री नंदीवर फेकले, पण नंदीने ती सर्व शस्त्रश्री परतवून लावली. शेवटी महादेवाने आपला तृतीय डोळा उघडला, पण त्या दिव्याग्नीमुळे नंदीला काहीही झाले नाही. या दिव्य चमत्कारामुळे देवेंद्रासहित सर्व देव पडून गेले. महादेवाचा इरादा पक्का झाला. त्याने दिव्यदृष्टीने हा पशु कोण आहे हे पाहिले. तेव्हा सदाशिवास कळले की हा शिखी ऋषीचा पुत्र नंदी आहे. बसवा या त्रिअक्षरी मंत्राचा दिव्य सामर्थ्यामुळे नंदीचा जन्म झाला होता. हा आपलाच अंश आहे. बसवा या त्रिअक्षरी मंत्राचे सामर्थ्य खरोखर अलौकिक आहे. तेवढ्यात नंदी म्हणाला, हे कैलास, युद्ध करून दमलास का? खरा शूरवीर असेल तर युद्धास तयार हो, नाहीतर रणांगणातून पळून जा. यावर नीलकंठ म्हणाला, वत्सा, माझ्याबरोबर युद्ध करण्यात शक्ती वाया घालू नकोस. मी दिलेला बसवा या त्रिअक्षरी मंत्रामुळेच तुला दिव्य सामर्थ्य प्राप्त झाले आहे. आता आपण शांततेने मार्ग काढूया. मी तुझ्यावर प्रसन्न झालो. तू हवा तो वर माग. नंदी म्हणाला, हे शंभो, महादेवा, भोलेनाथ, आपणास युद्धातून माघार घेतली, त्यामुळे मी विजयी झालो. तुम्हीच माझ्याकडे वर मागा. मी आपणास हवा तो वर देण्यास समर्थ आहे. पिताश्री म्हणाले, ठीक आहे.
जशी तुझी इच्छा. तू माझे वाहन हो. सर्व देवांकडे वाहने आहेत, पण माझ्याकडे वाहन नसल्यामुळे मी उदास होतो. आज तुझ्यामुळे माझी मनोकामना पूर्ण झाली. तुझ्यावर बसून मी त्रैलोक्यात कुठेही संचार करेन. या सृष्टीचा संहार करताना तुझी अचाट शक्ती माझ्या अंगी येऊ. नंदीला त्यामुळे आनंद झाला. त्याने सदाशिवास साष्टांग नमस्कार केला. नंदीमुळे महादेवास पशुपती हे नूतन नाव प्राप्त झाले. उमानाथ म्हणाला, जेथे मी असेन तेथे तू सदैव माझ्यासमोर असशील. लोक माझे दर्शन घेण्याआधी तुझे दर्शन घेतील. बसवा या त्रिअक्षरी मंत्र जपणारा मृत्यूनंतर शिवलोकी येईल. त्या भगवंतास माझ्या सहवास लावेल. तू व मी एक रूप आहे असे जो मानणार नाही त्यास मृत्यूनंतर नरक गती प्राप्त होईल. हे बसवेश्वरा, काशीत मुक्तिमंडपात जे तुझी मनोभावे पूजा करतील त्यांना आयुष्यात यश, लक्ष्मी, ऐश्वर्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर इत्यादी सर्व काही मिळेल. तुझ्या गोमयाचे भस्म करून ते दिव्य भस्म कपाळावर सर्वांगी लावेल. पृथ्वीवरील जो मनुष्य नित्यनेमाने सर्वांगावर भस्म लावेल तो कितीही पापी असला तरी मृत्यूनंतर शिवलोकी येईल. त्यानंतर देवेंद्रासहित सर्व देवदेवतांनी नंदी व महादेवाची पूजा केली. ऋषीश्वर, आता मी तुम्हाला नंदीची बसवेश्वराची कथा सांगितली. हा अध्याय वाचल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील. ओम श्री पशुपतनाथाय नमः. ओम श्री नंदिकेश्वराय नमः. शंकर पार्वतीपती हर हर महादेव. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.